हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे आम्ही छान तयार होऊन दांडिया खेळण्यासाठी चाललो आहे. आता सईच्या हातात दांडिया बघून तुम्हाला समजलंच असेल. म्हणजे आमचे शेजारी आणि आम्ही असं गेलेलो मिळून मिळून, आणि हे आणि स्वराज दोघंजणं पुढे गेले होते. आणि इथे बघू शकता डेकोरेशन खूप छान केलेलं आहे. आणि आमच्या शेजारीच इथं MIDCमध्ये देवी बसवतात. तर तिकडे देवी आहे आणि देवीच्या पटांगणात छान असं दांडिया खेळतात. आता थोडीशीच गर्दी झालेली आहे, नाहीतर मागच्या वर्षी भरपूर गर्दी होती दांडियाला. आणि ते हळूहळू हे रिंगण मोठं होत जातं, कारण सगळे त्यात ॲड होत जातात जसे येतील तसे. आणि मला दांडिया अजिबात खेळता येत नाहीत, म्हणजे आधीपासूनच, कारण गावी गावी ना दांडिया वगैरे असा काही प्रकार नाही आहे. आपले नॉर्मल देव बसवतात तेवढंच असतं. इथे मी मितूला पण फोर्स करत होते दांडिया खेळायला जा म्हणून, कारण सई गेली होती आणि सई आणि तिने ना घरी थोडीशी प्रॅक्टिस केली होती दांडिया खेळायची. पण ती काही गेली नाही, तिला थोडंसं कम्फर्टेबल वाटत नव्हतं. कारण तिच्या एजची जर एका म्हणजे मैत्रीण असती ना तर गेली असती. लास्ट डे ती गेली होती खेळायला, पण ह्या 7व्या दिवशी नव्हती गेली. आणि पावसाने तर एवढा हैदोस घातला होता ना भयानक, कारण 2-3 दिवस पोरी मागं लागले होते की दांडिया बघायला जाऊया म्हणून. पण आम्हाला काही शक्य झालं नाही. मग म्हटलं ठीक आहे जाऊया तरी पण. जरा थोडंसं पाऊस उघडला होता, पण शेवटी पावसाने जे घालायचा तो गोंधळ घातलाच. शेवटी पाऊस आलाच. आणि एवढ्या पावसात सुद्धा काही मुलं मुली दांडिया खेळत होते आणि आम्ही इथे छत्री घेऊन थोडा वेळ बघितलं. त्यानंतर मोठा पाऊस आला म्हणून मग आम्ही बाहेर आलो आणि बाहेर गेटवर येऊन थांबलो आणि थोड्या वेळाने घरी पण गेलो. आणि मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळं व्हिडिओ टाकू शकले नाही मी, कारण स्टोरेज प्रॉब्लेमच दाखवते कितीही काही प्रयत्न केला तरी. त्यामुळं व्हिडिओ लेट येतो आहे, त्यासाठी सॉरी. चला तर मग बाय, पुन्हा भेटू.